आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. बसू आपण. स्तुती करतो देवाची, महिमा देतो प्रभूला. अतिशय जगाला थक्क करणारी घटना जी मानवी इतिहासामध्ये अजूनपर्यंत कधी घडली नाही. अनेक लोक जगामध्ये आले, त्यांनी लोकांना देव सांगितला, देवाची ओळख करून दिली. काहींनी समाधी घेतली, त्यांची थडगे बांधले. काही लोक गायब झाले, काही लोकांना ते दिसले नाही. परंतु येशू ख्रिस्त ज्याच्या संबंधानं म्हटलं, जो क्रुसावरती मेला, ज्याला कबरेमध्ये पुरलं, परंतु कबरेवरची तोंड काढून जगाला तो प्रगट झाला. तो मेला होता आणि तो पुन्हा जिवंत झाला. मानवी इतिहासातली पहिली घटना, आजपर्यंत कधी घडली नव्हती. आणि क्रुसावरच्या येशूला गुड फ्रायडेला लोकांनी पाहिलं, ऐकलं, परंतु पुनरुत्थित येशूला पाहणं आता गरजेचं आहे. क्रुसावरचा येशू आम्हाला हातबल दिसतो, परंतु आम्हाला दिसतं की क्रुसावरती मरण त्यांनी पत्करावं, त्याचं मरण क्रुसावरती व्हावं, ही दैवी योजना होती, देवाच्या योजनेचा भाग होता मानवाच्या तारणासाठी. जसं त्याचं क्रुसावरचं मरण मानवाच्या तारणासाठी होतं, तसं त्याचं पुनरुत्थान सुद्धा मानवाच्या तारणासाठी होतं. मानवामध्ये एक आशा निर्माण व्हावी. या जगामध्ये जे मृत्यूचं तांडव, मृत्यूचं भय निर्माण झालेलं होतं, प्रत्येक व्यक्तीला मरणानंतर काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न लोकांसमोर होता. काय मरणानंतर? आणि म्हणून जगामध्ये असणारे लोक ते मरणापर्यंतच्या जीवनाचा विचार करतात. त्यांना असं वाटतं मरणानंतर काय नाही. एकदा माणूस मेला, मातीमध्ये गेला, त्याला जाळलं, त्याला पुरलं, त्याला पक्ष्यांनी खाल्लं, मग त्यांना असं वाटतं की याच्या पलीकडचं जीवन नाही. माणूस मेला की सगळं संपलं. आणि त्याचा परिणाम काय होतो माहिती का? ज्या स्मरण आणि संपणं या गोष्टीचा विचार करतो, त्या पृथ्वी तलावर तो जसं पाहिजे तसं जीवन जगायला सुरुवात करतो, कारण त्याला मरणानंतर आशा नाही. परंतु मानवाची विचारसरणी बदलली जावी. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थाना संबंधानं ज्यास आम्ही पाहतो, तर तिथं असलेलं की येशूचं पुनरुत्थान हे शिष्यांना वायफळ वडबड वाटली. आज बऱ्याच लोकांना येशूचं पुनरुत्थान वायफळ बडबड वाटत का? कारण त्यांना जगामध्ये आहे तसं जीवन जगायचं असतं, त्यांची इच्छा जसं त्यांना पाहिजे तसं. परंतु पुनरुत्थानाचा संदेश तुमच्या विचारांना बदलून टाकण्याचं काम करतो आणि तुम्हाला आतमध्ये जाऊन विचार करण्यासाठी प्रेरित करतो. अरे, मी पण मरणार आहे आणि मी पण मेल्यावर परत उठणार आहे, कारण जसं ख्रिस्त उठला तसं आम्ही पण उठणार आहोत. पण उठल्यावर पुढं काय, हा प्रश्न आहे. उठल्यावर पुढं काय? म्हणून पुनरुत्थानाचा संदेश ऐकत असताना आज आम्ही आमचं टायटल देणार, होय तो उठला आहे, होय तो उठला आहे. म्हणजे डोक्यातलं सगळं कन्फ्युजन निघून गेलं पाहिजे. कबर रिकामी आहे, होय तो उठला आहे. वचन वाचूया. मार्काचं शुभवर्तमान 16वा अध्याय 1 ते 8 पर्यंतची वचन आपण वाचूया. मार्क शुभवर्तमान 16वा अध्याय 1 पासून 8 पर्यंतची वचन. येशूचे पुनरुत्थान. येशूचं पुनरुत्थान. नंतर शब्दात गेल्यावर मगदलिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमे यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरिता सुगंध द्रव्य विकत घेतली. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी
भल्या पहाटेस सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या तेव्हा त्या एकमेकीस म्हणत होत्या कबरेच्या तोंडावरून धोंड आपल्याकरिता कोण लोटील त्यांनी वर पाहिले तो धोंड एकीकडे लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडलं ती तर फारच मोठी होती मग कबरेच्या आत त्या गेल्या तेव्हा पांढरा जगा घातलेला एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या तो त्यांना म्हणाला चकित होऊ नका वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेतकराचा शोध तुम्ही करीत आहात तो उठला आहे तो येथे नाही त्याला ठेवले होते ती ही जागा पहा तर जा त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की तो तुमच्या पुढे गालिलात जात आहे त्याने तुम्हाला सांगितले होते त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल मग त्या बाहेर निघून कबरेपासून पळाल्या कारण त्या कापत होत्या विस्मित झाल्या होत्या त्यांनी कोणाला काही सांगितले नाही कारण त्या भयभीत झाल्या होत्या एक असाधारण घटना. जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला मृत्यू नंतरची आशा नाही आणि ती कोणी पण देऊ शकत नाही. ज्यानं मृत्यू पाहिला, जो मृत्यूला जिंकतो, तोच तुम्हाला पुनरुत्थानाची आशा देऊ शकतो. बाकी नाही तुम्हाला कोणी पुनरुत्थानाची आशा देणार. आणि शास्त्र सांगतं, जसं मी पाहिलं, तो क्रुसावरती मारावा, त्याच्या डोक्यात काट्यांचा अंगूठ घालावा, हातामध्ये खीळ ठोकावेत, हे सगळं भविष्यवाणीच्या रूपानं पवित्र शास्त्रामध्ये ठेवून सांगितलं. सगळं काही पवित्र शास्त्रात नोंद करून ठेवलं. तसं जर येशू मेला तर तो मेल्यानंतर त्याला कुठल्या कबरेत पुरावं हे पण शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं होतं. देवाच्या पुत्राला, येशूला देवाचा पुत्र किंवा देव म्हणून का विश्वास ठेवायचा? तो का देव आहे? याचं कारण त्याच्या मृत्यू संबंधानं, जसं जन्मासंबंधीची भविष्यवाणी म्हणजे फार वर्षा अगोदर सांगितलं गेलेली घटना. भविष्यवाणी म्हणजे नेमकं काय? फार वर्षापूर्वी सांगितलं जातं. तसं येशू ख्रिस्ताचा मृत्यू कसा होईल या मृत्यू संबंधानं 750 वर्ष अगोदर जन्मासंबंधानं आणि जवळजवळ 500 वर्ष अगोदर त्याचा मृत्यू कसा होईल या संबंधानं सांगितलं गेलं. मग 500 वर्षानंतर ती घटना घडली. तसं त्याचा मृत्यू झाल्यावर त्याला कुठल्या कबरेमध्ये पुरावं असं कधी होईल का हो? माणूस मेल्यावर त्याला कुठल्या कबरेत, आत्ता जरी तुम्ही गेला कबरेमध्ये पुरायला तरी तुम्हाला इच्छित कबर मिळत नाही. जागा असेल तिथं पुरलं जातं. परंतु येशू संबंधानं यशाचं पुस्तक 53 अध्याय 9 वचन वाचा, म्हणजे पुढे आपल्याला जाता येईल. यशा 53. त्याची कबर दुर्जनांच्या दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमलेली होती आणि तो मेल्यावर धनवंताची कबर त्यास प्राप्त झाली. अशी भविष्यवाणी केली यशाच्या पुस्तकामध्ये 500 वर्ष अगोदर. त्याची कबर दुर्जनांमध्ये, म्हणजे 2 चोराच्या मध्ये त्याला लटकवलं होतं. आणि ज्यावेळेस हे चोर मरतील, येशू मरेल, त्यास येशूला आणि चोराला ज्या ठिकाणामध्ये चोराला पुरतील त्याच्या बाजूला येशूला पुरायचं ठरवलेलं होतं. परंतु जर चोरांच्या बरोबर त्याला पुरलं असतं तर कदाचित येशू ख्रिस्ताचं देव पण सिद्ध झालं नसतं. तो देव आहे म्हणून सिद्ध झालं नसतं. मग देवानं मानवाचा विश्वास मजबूत व्हावा, त्याचं पुनरुत्थान किती सत्य आहे, तो माझा पुत्र आहे, तो देव आहे, हे सिद्ध कसं होणार आहे? मग भविष्यवाणी करून ठेवली. कशासाठी? तुम्हाला आणि मला प्रत्येकाला या भविष्यवाणीच्या द्वारे ख्रिस्ताचं देवपण स्वीकारावं आणि त्याच्यावर विश्वास ठेवून जसं तो जीवन जगला तसं आम्ही जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित व्हावं. कशासाठी या भविष्यवाण्या? का सांगितल्या या भविष्यवाण्या? जर देवाला घडवायचं असतं तर त्यानं घडवलं असतं. मोशेचा जन्म झाला तसा येशूचा झाला असता.
एलिया जसा आला तसा येशू आला असता, पण तसं नव्हतं. तारणाची महान योजना, तारण म्हणजे सुटका, मनुष्याला सुटका मिळावी. आणि या सुटकेसाठी प्रभू त्यांना सांगत आहे, तुम्हाला आणि मला सांगत आहे, पहा माझी योजना अशी आहे. त्याला क्रूसावर 2 चोराच्या मध्ये देईल, पण मेल्यावर त्याला मात्र धन्वंताची कबर प्राप्त व्हायला पाहिजे. आणि इकडं काय झालं, आता पूर्वीच्या काळामध्ये अशी पद्धत होती, मरण्याच्या अगोदर प्रत्येक श्रीमंत माणूस आपली चांगलं घरासारखं मोठं कबर, आता आपली कबर जशी तिकडे गेल्यावर कब्रस्तानमध्ये एकाच्या भोकांडी एक टाकतात तसं तिथं नव्हतं. त्या ठिकाणामध्ये ज्या कबरा असतात त्या घरासारख्या मोठ्या सुंदर कबरा असतात, ज्याला पिरॅमिड्स म्हटलेले आहे. तुम्ही आता इजिप्तमध्ये गेला तर ते पिरॅमिड्स, त्याच्यामध्ये ममीज म्हणजे ते असणारी प्रेत ठेवलेली आहेत. आणि त्या ममीज बनवण्यामागं, ते पिरॅमिड बनवण्यामागचं धारणा काय, या लोकांचा विश्वास होता एक दिवशी ही सगळी शरीरे जिवंत होणार आहेत. आणि त्याच्यावर पिक्चर पण काढले गेले, नाही का, पिक्चर पण काढले. मग पिक्चर बघतात लोक, पण विश्वास ठेवत नाही पुनरुत्थानावरती. आता येशूनं पण हेच सांगितलं होतं, मी परत उठणार आहे, पण शिष्यांनी कुठे विश्वास ठेवला, ठेवत नाहीत विश्वास. म्हणून लक्षात घ्या, आता एक पेंटिकॉस्टल अनुभव किंवा सत्य स्वीकारलेल्या लोकांनी की एवढे वर्ष तुम्ही देवाचं वचन ऐकता, तर तुमचा विश्वास इतका मजबूत असला पाहिजे की जर प्रभू म्हणतो आणि त्याप्रमाणे घडतं, याचा अर्थ देव आम्हाला जाग करत आहे, आम्हाला विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडत आहे. आम्ही प्रभूच्या जवळ यावं, त्याच्या प्रेमामध्ये पडावं, आमचं मन परिवर्तन करावं, आम्ही ख्रिस्तावरती प्रीती करावी. मला आनंद वाटतो, गेल्या गुड फ्रायडेला एका चर्चमध्ये प्रीचिंग करत असताना लोक आले आणि त्यांनी जाताना सांगितलं, आम्ही खूप वर्ष 7 शब्द ऐकले, पण 7 शब्दानं आमच्या मनामध्ये कधी घर केलं नाही, पण जाताना आम्ही असंच चाललो नाही, तर आता आम्ही परिवर्तन घेऊन चाललेलो आहोत, बदल घेऊन चाललेलो आहोत. प्रभू जे सांगतो ना, याच्यातनं अपेक्षा काय, आमच्यामध्ये बदल व्हावा. त्याची कबर दुर्जनांमध्ये नेमली होती, चोरांच्या मध्ये त्याला लटकवलं होतं, परंतु बायबल सांगतं तो मेल्यावर त्याला धनवंताची कबर प्राप्त झाली. आता धनवंताची कबर प्राप्त व्हायला पाहिजे. योसेफ अरिमथाईमकर नावाचा येशूचा एक गुप्त शिष्य तो आला आणि त्यानं पिलाताकडे मागणी केली. तो श्रीमंत माणूस होता. आता भविष्यवाणी झाली तसं घडायला पण पाहिजे. पवित्र आत्मा आला, पवित्र आत्म्यानं योसेफ अरिमथाईमकर नावाच्या श्रीमंत माणसाला सांगितलं, येशूचं पार्थिव तुला त्या कबरेमध्ये ठेवावं लागेल का, कारण भविष्यवाणी झाली, दुर्जनांमध्ये नेमला, पण धनवंताची कबर प्राप्त व्हायला पाहिजे. आणि कुठल्याही प्रकारचं वास्तविक पाहता तो गुन्हेगार म्हणून त्याला तिथं वधस्तंभावर लटकवलेलं आहे, पण इकडं देवाच्या योजनेला कोणी अटकाव करू शकत नाही. राजा त्याला त्या चोरांबरोबर कबरेमध्ये ठेवू शकला असता, पण राजाला सुद्धा, त्या अधिकाऱ्याचं सुद्धा मन देवानं बदललं. मारण्याचा अधिकार तुला आहे, पण पुरण्याचा अधिकार माझा आहे, कारण माझ्या योजनेप्रमाणे हा पुरला गेला पाहिजे. आणि शास्त्र सांगतं, योसेफ अरिमथाईकर नावाच्या व्यक्तीनं आपल्या कबरेमध्ये ख्रिस्ताला पुरलं आणि भविष्यवाणी पूर्ण झाली. तो त्याची कबर दुर्जनांमध्ये नेमली, पण त्याला धन्वंताची कबर प्राप्त झाली. पण तो कबरेत राहण्यासाठी गेला नाही, कबरेमध्ये राहावं या उद्देशाने त्याला पुरलं नाही. आता झालं काय, या लोकांनी त्याला कबरेमध्ये पुरलं, तो मेला आणि सगळ्या शास्त्री पुरुषांना वाटलं आमच्या डोक्यावरची पिढा गेली. का, कारण येशू ख्रिस्त आला ना, त्यास तो लोकांचं पाप दाखवण्याचं काम करत होता. मग त्यानं नुसतं लोकांचं पाप नाही दाखवलं, शास्त्री पुरुषांना पण त्याने सुनावलं. शास्त्री पुरुषांना पण त्यानं म्हटलं, चुना लावलेल्या थडग्यांनो, सापाच्या पिलांनो. मग आता शास्त्री पुरुषांना वाटलं, लोक पूर्वी चर्चला येत होते, आता चर्चला यायच्याऐवजी येशूच्या मागे जायला लागले. आणि ज्यावेळेस तो मेला त्यावेळेस त्यांना हायसं वाटलं, एकदा डोक्यामागची मागची पिढा गेली. परंतु येशू त्या शिष्यांना बोलला होता, मी 3ऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे. बरं, ह्या शास्त्री पुरुषांचा अजिबात येशूच्या शब्दावर विश्वास नव्हता. बरं, शास्त्री पुरुषांचाच विश्वास नव्हता असं नव्हतं, येशूच्या शिष्यांचा पण विश्वास नव्हता. 3.5 वर्ष त्याच्या बरोबर राहिलेले आहेत. त्यांनी येशूनं स्वतः मेलेले जिवंत केलेत, ते पण त्यांनी पाहिलं होतं. लाजरस कबरेमध्ये मेला, 4 दिवस झालं, त्याची बहीण सुद्धा म्हणती याचा वास येईल, त्याला पण त्याने जिवंत केलं होतं. मग एवढा मरणावरती अधिकार असणारा येशू जर त्यांना म्हणतो ना मी जिवंत होणार आहे, तर त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. बरं, शास्त्री पुरुषांच्या डोक्यामध्ये गोंधळ चालला होता.
त्यांना वाटलं येशू उठणारच नाही. मग त्यानं काय केलं, त्या पिलाताला सांगितलं याच्यावरती कडक पहारा ठेव, कारण येशूचे शरीर रात्री गपचूप येतील येशूचे शिष्य आणि येशूचं शरीर घेऊन जातील आणि म्हणतील येशू उठला, येशू उठला, येशू उठला. मग काय केलं, त्या पिलातानं काय केलं, त्या कबरेवरती आणि जी धोंड लावली आणि धोंड लावून त्याच्यावर कडक पहारा ठेवला. कडक पहारा सील करून टाकली कबर. आणि कबरेवरती पहारा ठेवून त्यांनी आता दाखवलं की या कबरेवरती सैनिक पण नेमलेले आहेत, कबर पण सील केलेली. आता ख्रिस्त बाहेर येऊ शकणार नाही आणि पुनरुत्थान होऊ शकणार नाही. आणि मग झालं काय, 3 दिवस कडक पहारा त्या ठिकाणी शिपायांना करावा लागला. येशू म्हटलं मी येशूने त्यांना जास्त दिवस पण कबरेवर झुलत नाही ठेवलं, नाही का. तो आधीच म्हटलं मी 3ऱ्या दिवशी. आता ते सगळं बाकीचं 3 दिवस कबरेत का राहिला, ह्या सगळ्या गोष्टी युट्यूबला आहेत, तुम्ही ऐकल्यात, ऐकून तुमच्या पण पाठ झालेले आहेत. परंतु काही लोक नवीन आहेत, लांबून आलेले आहेत, युट्यूबला जा बघा तो 3 दिवस काय करत होता. परंतु त्याच्या पुढं आपल्याला जायचंय, पुढं काय जायचंय. कसं वाचूया ते मार्काचं शुभवर्तमान 16वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. नंतर शब्बात गेल्यावर मगदालिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमे यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरिता सुगंधी द्रव्य विकत घेतली. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटे सूर्योदयाच्या समयी सूर्य उगवण्याच्या समयी त्या कबरेजवळ आल्या. त्या कुठं गेल्या, कबरेजवळ. आता एक गोष्ट जाता जाता शिक्षणाच्या रूपानं अनेक लोकांच्या डोक्यामध्ये जो गोंधळ आहे, मला सारखे रोज मेसेज आलेत, कालपासून सारखे मेसेज येत आहेत. आणि त्या मेसेजमध्ये ते असं म्हटलं, नेमका शब्बात शनिवार का रविवार. आणि त्या प्रश्नाचं उत्तर शब्बात म्हणजे शनिवारच आहे. शब्बात शनिवारच आहे. शब्बाताच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी, त्याच्या अगोदरचं वचन. नंतर शब्बात गेल्यावर म्हणजे शनिवार संपला आणि आठवड्याचा पहिला दिवस रविवार. सरकार तुम्हाला पहिल्या दिवशी सुट्टी देत पण सांगतं तुम्हाला 7व्या दिवशी सुट्टी आहे. वास्तविक पाहता तुमचा तो पहिला दिवस आहे. आता झालं काय, शब्बात संपला. आता शब्बात असल्या कारणानं कबरेकडे जायला मनाय, कारण शब्बाताच्या दिवशी कोणतंच काम करायचं नाही. मग कब्रस्तानमध्ये आता बघा, आमच्याकडे तर शब्बात असो कुठल्या असो, कबर म्हटल्यावर एवढी प्रिय. 2 नोव्हेंबरला कुठला पण दिवस येऊ द्या, शनिवारी येऊ द्या, रविवारी येऊ द्या, काय पण येऊ द्या, पण थडग्याजवळ जाऊन तिथं काहीतरी चिमण चारा ठेवल्याशिवाय, मेणबत्ता लावल्याशिवाय, अंडी दूध ती ठेवल्याशिवाय आम्हाला बरं वाटत नाही. पण त्या काळामध्ये शब्बाताच्या दिवशी कोणतंच काम करायचं नाही, हा नियम इस्रायल लोक काटेकोरपणे पाळत होते. आणि म्हणून शब्बात संपल्याबरोबर सूर्य उगवण्याच्या वेळेस, भल्या पहाटे असं त्याला म्हटलेले, पण सूर्य भल्या पहाटे उगवत नाही. पण जर बघितलं तुम्ही लोकांची दिंडी तर ती अंधारातच निघलेली आहे, अंधारातच कब्रस्तानमध्ये पळाले. इकडं सूर्य उगवण्याच्या समयाला, ऐका बरं का, सूर्य उगवण्याच्या समयाला बायबल किती सुंदर अद्भुत आहे. आणि येशू बोललेलं वचन किती सुंदर आहे ते मी तुम्हाला सांगतो. येशू म्हटलं होतं मी जगाचा, आणि हे लोक कबरेकडं सूर्य उगवण्याच्या अगोदर गेले आणि कबरेतनं खरा सूर्य बाहेर आला, ज्याचं नाव येशू होतं. आणि त्यानं सांगितलं, सूर्याला म्हटलं तू उगवू नकोस, जगाला प्रकाश देण्यासाठी मी आलो. हा जगाचा प्रकाश होता आणि तो भल्या पहाटे लोकांना त्याने दर्शन दिलं. हा जगाचा प्रकाश होता. मी म्हणतो या सूर्यानं त्या सूर्याला उगवण्यापासून थोडंसं विश्रांती घ्यायला सांगितली. पहिल्यांदा असेल सूर्याने विश्रांती घेतली जगाच्या इतिहासात, कारण हा खरा सूर्य बाहेर आला. आकाशातला सूर्य जगाला फक्त प्रकाश देतो, पण प्रभू येशू ख्रिस्त जगाला नुसता प्रकाश नव्हे तर जगण्याचा मार्ग सांगतो. सूर्य तुम्हाला जगण्याचा मार्ग सांगू शकत नाही, कसं जगावं. सूर्य येतो आणि जातो. ऐका, सूर्य येतो आणि जातो. आणि प्रभू येशू ख्रिस्त मी होतो आणि मी आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, येशू ख्रिस्त पुन्हा येईल. काय असं लिहिलं, त्याचं चिन्ह काय, हा सूर्य लोप पावणार आहे, काळ्या ठिक्कर पडणार आहे असं म्हटलेलं आहे. का हो,
खरा सूर्य आल्यावर या डुप्लिकेट सूर्याच्या अस्तित्वाची गरजच नाही. आता आमच्याकडे प्रकाश नाही म्हणून देवानं टेम्पररी प्रकाशाची अरेंजमेंट करून ठेवलेली. हा टेम्पररी सूर्य. पण जेव्हा आम्ही स्वर्गामध्ये जाऊ त्यास आम्ही देवासारखे प्रकाशित लोक असणार आहे. पुनरुत्थानाची आशा काय ते मी तुम्हाला सांगत आहे. भल्या पहाटे कबरीकडे सूर्य उगवण्याच्या वेळेस वाचा वचन. नंतर शब्बात गेल्यावर मगदालिया मरिया, याकोबाची आई मरिया. कोण कोण आहे? मगदालिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमे यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरिता सुगंधी द्रव्य विकत घेतली. बघा आता येशूचे शिष्य 12, एक मेला यहुदा, फाशी घेतली, त्यानं आत्महत्या केली, पोट फुटून गेला. 11 तर राहिले का नाही? बघा बरं का, 11 शिष्य कबरेकडे गेले नाही. अजून एक जाता जाता टीचिंग देऊन जातो. मग गेले कोण कबरेकडे? कोण गेले? स्त्रिया. मरिया मगदालिया, याकोबाची आई मरिया व सलोमे आणि सलोमे, हे 3 जणे गेल्या. पण शिष्य कबरेकडे गेले नाही. ऐका, जे शिष्य आहेत ते कबरेकडे कधी जात नाही. 2 नोव्हेंबरकडे जात नाहीत बरं का. हालेलुया. मग कोण जात? नातेवाईक. ते नातेवाईक आहेत. मरिया मगदालिया, सलोमी, येशूच्या शिष्यांच्या आई वडील. ही मरिया याकोबाची आई आणि ती गेली कबरेकडं. म्हणून लक्षात घ्या, आम्हाला कबरेकडं जाण्याची गरज नाही. का? कारण येशू ख्रिस्त पुनरुत्थित आहे. मग आता कबरेकडं आमचं काय काम आहे? जिवंताचा शोध तुम्ही मेलेल्यांमध्ये. येशू जिवंत आहे. मग आम्ही काय म्हणतो? आमचा येशू जिवंत आहे, मग आमचं लक्ष कबरेकडं का? म्हणून शिष्य कबरेकडे गेले नाही. पण या स्त्रिया मात्र आपल्या हातामध्ये मसाले घेऊन येशूला लावण्यासाठी गेलेले आहेत. म्हणून बरेच लोक अजून सुद्धा कब्रस्तानमध्ये 2 नोव्हेंबरला भक्ती घेतात. 2 नोव्हेंबर आमच्या वाड वडील त्याच्यामध्ये बसले, ते वाटच बघतायत तुम्हाला. या माझा बंडू आला, माझा चिमू आला, माझा मोमू आला. आणि येताना पण ते तसे येत नाही. यांनी कसं मसाला घेऊन आला ना, तसं दारूच्या बाटल्या, अंडे, त्यानंतर खायला काय काय त्याला आवडतं ते त्याच्या. आणि हेतू काय असतो? तिथंच बस, घरी येऊ नको. तिथं पोचतं दरवर्षाला तुझं काय मटेरियल ते पोचतं करू, मात्र आमच्या घरी येऊन आम्हाला त्रास देऊ नको. अजूनही लोक बंधनामध्ये आहेत. अजूनही त्यांना ख्रिस्ताचं पुनरुत्थान कळलेले नाहीये. त्याच प्रकारच्या बंधनामध्ये आहेत. या स्त्रिया येशूकडे गेल्या. पण आता दुसरं आत्मिक शिक्षण, 2 शिक्षण आम्हाला याच्यातनं घ्यायचे. दुसरं शिक्षण काय? हे शिष्य येशू ख्रिस्ताचा शोध घ्यायला तयार नाहीत. येशू मेला, संपलं. 3.5 वर्ष त्याने त्याला शिकवलं. 3.5 वर्ष तो त्यांच्या बरोबर राहिला. आणि 3.5 वर्षाच्या अंतिम टप्प्यामध्ये त्यानं सांगितलं की मी मरणार आहे आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे. पण शिष्यांना येशूचं पुनरुत्थान पाहण्याची इच्छा नाही. खरंच तो उठला का बघण्याची तळमळ त्यांच्याकडे नाही. पण आता दुसऱ्या शिक्षणाकडे मी जाईल. या ठिकाणामध्ये दुसऱ्या शिक्षणामध्ये पहिल्यांदा जी चूक हवेनं केली. ऐका बरं का, शिक्षण किती सुंदर आहे, आत्मिक, ते तुम्हाला सांगत आहे. फळ खाण्यासाठी हवा त्या बागेमध्ये गेली आणि सैतान तिला भेटला. आता दुसऱ्यांदा स्त्रिया कबरेकडं येशूला पाहण्यासाठी गेल्या. त्यावेळेस त्यांना कबरेमध्ये येशूचं दर्शन घडलं. ख्रिस्त त्यांना भेटला, देवदूत त्यांना भेटला. आणि तो देवदूत त्यांना सांगत होता की तो इथं नाही, तो इथं नाही. त्या स्त्रियांनी आपली चूक दुरुस्त केली. एदेन बागेमध्ये हवेनं केलेली चूक या येशूच्या शिष्यांच्या आईनं आणि ती दुरुस्त केली. त्यांनी काय केलं? ते कबरेकडे जाऊन ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा भाग बनण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला हीच गोष्ट सांगेल, नुसतं पुनरुत्थानाला चर्चला जाणं महत्वाचं नाही, तर त्याच्या पुनरुत्थानाचा भाग आम्ही बनलं पाहिजे. त्याचं पुनरुत्थान पाहिलं पाहिजे, त्याचं रिझर्वेशन पाहिलं पाहिजे. ईस्टर संडे नाही, त्याला पुनरुत्थानाचा दिवस म्हटलेला आहे. तो पुनरुत्थानाचा दिवस आहे आणि त्याचं पुनरुत्थान पाहण्यासाठी आम्हाला आमची जागा सोडली पाहिजे. जागा सोडल्याशिवाय ख्रिस्ताचं पुनरुत्थान कसं दिसणार आहे?
आम्ही त्याचं पुनरुत्थान स्वीकारलं पाहिजे. त्याच्यासाठी आमच्या जागेवरून आम्ही हल्लं पाहिजे. लक्षात ठेवा, ख्रिस्ताचा जन्म असो, ख्रिस्ताचं पुनरुत्थान असो आणि ख्रिस्ताचं दुसरं आगमन असो, या प्रत्येक वेळेस जागा सोडावी लागते. येशूच्या जन्माच्या वेळेस कुत्र्यानं जागा सोडली आणि येशूला जन्म दिला. येशूला तिथं जन्म घेण्यासाठी जागा दिली. आता येशू कबरेमध्ये त्याला ठेवलं, तो मेला, परंतु स्त्रियांनी आपली जागा सोडली. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्यास प्रभू ढगावरती बसून येईल त्यास मंडळीला सुद्धा आपली जागा सोडावी लागणार आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, जागा सोडणाऱ्या लोकांना ना ख्रिस्ताचा जन्म समजणार आहे, जागा न सोडणाऱ्या लोकांना ना ख्रिस्ताचं पुनरुत्थान समजणार आहे, जागा न सोडणाऱ्या लोकांना ख्रिस्ताचं आगमन सुद्धा समजणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, एकाच जागेवरती थांबू नका. पुनरुत्थान समजलं तर जागा सोडा. ज्या ठिकाणात तुम्ही थांबलेला आहात, जिथं रागामध्ये, द्वेषामध्ये, अहंकारामध्ये थांबलेला आहात, मीपणामध्ये थांबलेला आहात, वादविवादामध्ये, भांडणामध्ये, हट्टी स्वभावामध्ये थांबलेला असाल, फसवणूक करणाऱ्या स्वभावामध्ये थांबलेला असाल, निद्रेमध्ये थांबलेला असाल, अहंकारामध्ये थांबलेला असाल, आता तुम्हाला जागा सोडायची. त्याच्यातनं बाहेर पडा. बाहेर पडल्यानंतर तुम्हाला गौरवी ख्रिस्त दिसणार आहे. असा ख्रिस्त जो ख्रिस्त पाहिल्यानंतर तुमचे विचार बदलून जाणार आहे. असा ख्रिस्त ज्याच्यामध्ये आणि तुमचं भय सगळं निघून जाणार आहे. कारण येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यावर आणि लोकांना दिसला, त्याच्या मुखात एकच शब्द बाहेर पडला, भिवू नका, भिवू नका. आज जर तुमच्यामध्ये भीती असण्याचं कारण तपासलं तर तुम्हाला कळेल, तुम्ही तुमच्या जागेवरती बसलेले आहात. तुम्ही तुमची जागा सोडायला तयार नाही. शिष्य भयभीत होऊन आपल्या घरामध्ये बसलेले होते आणि त्यांच्यामध्ये भीती होती, कारण त्यांनी जागा सोडली नाही. पण ज्यावेळेस असं लिहिलं की त्या ठिकाणामध्ये या स्त्रिया आल्या आणि त्या स्त्रिया आल्याबरोबर त्यांनी जागा सोडली आणि ते कबरेकडे गेले. का तर त्यांना येशूचा शोध घ्यायचा होता. ज्ञानी लोकांनी सुद्धा येशूचा शोध घेतला. आकाशातल्या तारेच्या दिशेनं ते निघाले. त्यांना राजाचं दर्शन झालं. आज लोक आपली जागा सोडत नसल्या कारणानं अजूनही त्यांना कबरेतला येशू भेटतो. पण ज्यांनी जागा सोडली त्यांना पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन होतं. पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन. जागा सोडली पाहिजे. त्या जीवनामध्ये नाही टिकून राहायचं. तोच राग, तेच भांडणं, तेच वादविवाद, तेच रुसणं, तेच फुगणं, त्याच गोष्टीमध्ये कसं काय ख्रिस्त तुम्हाला दिसणार आहे? जर ख्रिस्त दिसला, मी तर त्याच्या पलीकडे जाऊन फार सुंदर शास्त्रामध्ये वाचताना मी असं म्हटलं, ते गेल्या त्या विस्मित झाल्या. ओ थोडंसं पुढे जा. विस्मय करणाऱ्या घटना तुमच्या जीवनामध्ये घडतील. थक्क करणाऱ्या घटना तुमच्या जीवनामध्ये घडतील. पण तिथंच राहाल ना, त्याच गोष्टीमध्ये अडकून पडाल. ते जीवन तुम्ही जगायला सुरुवात कराल. तेच रुसणं, तेच फुगणं, तेच वादविवाद, तेच भांडणं, तेच एकमेकाचा द्वेष, तेच कुरकुर, तेच रडणं, तेच आक्रोश. लक्षात ठेवा, याच्यासाठी प्रभूनं तुम्हाला बोलवलं नाही. ख्रिस्त त्याच्यासाठी नाही पुनरुत्थित झाला. त्याचं पुनरुत्थान जे आहे ना, ते गौरवी पुनरुत्थान आहे. आणि म्हणून तिथे असं म्हटलं, काय लिहिले वाचा. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटेस सूर्योदयाच्या समयी, भल्या पहाटे सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा त्या एकमेकीस म्हणत होत्या, कबरेच्या तोंडावरून धोंड आपल्याकरिता कोण लोटेल. त्यांनी वर पाहिले, तो धोंड एकीकडे लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. ती तर फारच मोठी होती. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस तुम्ही पुनरुत्थित ख्रिस्ताला भेटायला जाता, पुनरुत्थित ख्रिस्त भेटत असताना तिथं फार मोठी धोंड असणार आहे. ख्रिस्ताला, जिवंत ख्रिस्ताला भेटायचं तर धोंडी मोठ्या असणार आहेत. छोट्या धोंडीची अपेक्षा कशाला करता? पण लक्षात ठेवा, धोंड किती पण मोठी असली तरी धोंडीच्या पाठीमागे जिवंत ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्त नावेमध्ये असताना सुद्धा मोठं वादळ झालं. वादळ छोटं नाही. येशू ख्रिस्त पुनरुत्थित बघायचा तर मोठी धोंड असणार आहे, सगळ्यात मोठी धोंड. तुमच्या जीवनामध्ये काही मोठ्या धोंडी आहेत, मोठे प्रश्न, मोठ्या समस्या, मोठं आजारपण, मोठे आर्थिक प्रश्न आणि कुटुंबातला वाद पण मोठाच. लुटुपुटीचा वाद नाही. साधी भांडणं घरामध्ये नसतात. याचा अर्थ भांडण करायला मी प्रोत्साहन देत नाही. कधी कधी असं वाटतं की कसं काय वादळ आमच्या घरामध्ये एवढं मोठं आहे. काळजी करू नका.
धोंड दिसती ना, असं असताना सुद्धा प्रभूला पाहण्यासाठी निघायला सुरुवात करा. असंच राहू द्या, काही घरातली परिस्थिती असू द्या. पैसे नाहीत घरामध्ये, चर्चला येत आहे, पैसे नाही तुमच्याकडं, मोठी धोंड आहे, कसं यायचं चर्चला, कसं पाहायचं प्रभूला. वाटतं पुष्कळ प्रभूकडे यावं, आराधना करावी आणि प्रभूच्या संगती चालावं, परंतु तुमची मनस्थिती तशी नसती, बिघडलेली मनस्थिती आहे. काही मनामध्ये जे तुम्ही इच्छिता त्याच्या विपरीत घडलेले, मानसिक शांती तुमची ढळून गेलेली, मोठी धोंड आहे. आराधना पण करू शकत नाही. परंतु लक्षात ठेवा, त्या धोंडीला पाहून घरामध्ये बसणं म्हणजे ख्रिस्ताचं पुनरुत्थानच मिस करणे. हो, आम्ही म्हणतो नाही का, मी खूप मिस केलं तुम्हाला. मी तर म्हणतो त्या लोकांनी पुनरुत्थान मिस केलं, शिष्यांनी, नाही का. ते ज्यावेळेस तिथं जाऊन सांगितलं असतं नाही का सगळ्या शिष्यांना, शेवटी आपण ते करणार लास्टला, एंडला बघणार आहे, जी त्याचं क्लायमॅक्स आहे ते आपण एंडला बघू. हे तिकडे आले यार, सलोमी, त्यानंतर मरिया मगदलिया, अजून क्लोपाची, याकोबाची आई मरिया, हा सलोमी, हे तिघी जण तिकडे आल्या. मग त्यांनी कबरेमध्ये डोकावलं. आता कबरेमध्ये डोकावल्यावर धोंड बिंड सगळं बाजूला तर निघाली, आतमध्ये त्यांनी डोकवलं तर इतकं आश्चर्यकारक घटना त्यांनी पाहिल्या, विस्मित झाल्या. आणि काही वेळ तर त्यांना काही सुचायलाच तयार नाही. बघा, मी तुम्हाला हे का सांगतो माहिती का, कसलं सुंदर दृश्य असेल ते पुनरुत्थानाचं, पण हे 11 शिष्य त्यांनी ते दृश्य मिस केलं, पुनरुत्थान मिस केलं. तीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो, कधी कधी प्रभूला भेटायला येताना एक संडे तुमची परिस्थिती एवढी गंभीर बनलेली असते, इतकी मोठी धोंड असते, आणि त्या संडेला परमेश्वर इतकी महान त्याची उपस्थिती तिथं पाठवत असतो, त्याचं अस्तित्व दाखवत असतो, आणि त्याच वेळेस आम्ही धोंडीमुळे घरी बसलेलो असतो. पुनरुत्थान, ख्रिस्ताचं पुनरुत्थान. पुन्हा मी तुम्हाला सांगतो की ती धोंड, आणि तुमच्यासाठी असं वाटतं की हा दिवस नकोच होता जीवनामध्ये यायला, हा इन्सिडेंट यायलाच नको होतं माझ्या जीवनामध्ये. हे असं का घडलं? हे घडल्यामुळं मला पुढे जाता येईना. पण लक्षात ठेवा, जगामध्ये अशी कोणतीच धोंड नाही जी तुम्हाला पुढे जाण्यासाठी अटकाव करू शकेल. धोंड आहे म्हणून गौरव पण आहे, धोंड आहे म्हणून विस्मयकारक घटना आहेत, आश्चर्यचकित, चकित करणाऱ्या घटना तुमच्या जीवनात. धोंड नसती तर चकित कसं काय झालं असतं, नाही का. त्यांनी पहिलेच बघितलं तर खूप मोठी धोंड आहे. आता पहिलं आश्चर्यकारक घटना त्यांनी काय पाहिलं, अरे बापरे, एवढी मोठी धोंड. आज सकाळी तुमच्याकडे अशी कोणती धोंड आहे का तुम्हाला वाटतं ती धोंड कोणी बाजूला काढणार नाही? कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की नाही, आमच्या जीवनात असं काही घडू शकेल, असं घडणारच नाही. परंतु देवासाठी कोणतीच गोष्ट कठीण नाही, कोणतीच नाही बरं का, कोणतीच नाही. मी त्या मीटिंगला गेल्यावर, जिकडे जाईल तिकडे गेल्यावर लोक भेटायसाठी उत्सुक असतात, कारण त्यांच्याकडे टेस्टमनी असतात. ते नाही हो, आम्हाला फक्त त्यांना भेटू द्या, आम्हाला आमच्या साक्षी सांगायच्या. आणि मग एक त्या ठिकाणामध्ये एक व्यक्ती पळत आला, तो म्हटलं नाही हो, आमच्या सासूला तुम्हाला भेटायचं, घेऊन या. बऱ्याच लोकांना असं वाटतं की भेटतील का नाही, अमकं करतील का नाही. अरे येशू भेटत होता, आमकी झाडकी पत्ती, येशू भेटत होता सगळ्याला, आम्हाला भेटावंच लागणार. मग त्या मास्टर, माझं छोटंसं नातू 10 महिन्याचा होता, मान धरत नव्हता, खात नव्हता, हालचाल करत नव्हता, आणि आम्हाला प्रश्न पडला कधी हालचाल करणार आहे. मग तेवढ्यामध्ये तुम्हाला सांगितलं की पास्टर त्याच्यासाठी प्रार्थना करा, हे फार मोठी धोंड आहे, हे फार मोठी समस्या आहे, या लेकराने हालचाल करावी, त्यानं खावं, थोडंसं हलावं, 10 महिन्यानंतर त्याच्यात काहीतरी मोमेंट असावी. ते म्हटले तुम्ही नुसतं मी टाईप करून तुम्हाला सांगितलं, तुम्ही ओके टाईप केलं, आणि दुसऱ्याच दिवशी पोरगं खायला लागलं आणि फिरायला सुरुवात त्याने केली का. धोंड किती मोठी आहे हे बघू नका, धोंड बाजूला काढायला देव समर्थ आहे. विस्मयकारक घटना तुमच्या जीवनात घडणारच आहे, असाधारण गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. ते अडखण घेऊन बसू नका, कोण माझ्यासाठी धोंड बाजूला काढणार आहे. तुम्ही धोंडीला पाहता, पण धोंडीसाठी देवानं देवदूत पाय ठेवलेलं हे कुठं तुमच्या लक्षात आहे? धोंड आहे तर देवदूत पण आहे. तुम्ही नुसतं धोंडीला बघता, आमच्यासाठी कोण धोंड बाजूला करेल, वाचा बरं. तेव्हा त्या एकमेकीस म्हणत होत्या,
एकमेकीस म्हणत होत्या, कबरेच्या तोंडावरून धोंड आपल्याकरिता कोण लोटील. पण त्यांची चर्चा, एक गोष्ट ध्यानात ठेवा, या पुनरुत्थित ख्रिस्ताला भेटायला जाता तर चर्चेनं सुरुवात व्हायला पाहिजे. पुनरुत्थित ख्रिस्ताला भेटायला गेल्यावर तोंड मिटून जाऊ नका. त्या चर्चा करत गेला. दोंडीची तर चर्चा करावं, बाकी कुठली नसली तर दोंडीची चर्चा करा. कधी कधी काहीच चर्चा नसल्या तर दोंडीची चर्चा करा. अरे त्यांची चर्चा पण सुरेख होती. कोण आमच्यासाठी दोन बाजूला काढेल. कधी कधी तुमच्या चर्चेचा स्वर असाच असणार आहे. ख्रिस्ताचं पुनरुत्थान नाही त्यास तुम्हाला असं वाटेल आमच्यासाठी काढणारं कोणी नाहीये. पण त्याच्यासाठी तर मसीहा क्रुसावर कुर्बान झाला ना, त्याच्यासाठी तर मसीहा कबरेमध्ये गेला ना, त्याच्यासाठी तर मोठी दोंड लावली ना. कशासाठी? तुमचं वाक्यच असणार आहे आमच्यासाठी. आमच्यासाठी. प्रभूला तुमचा डायलॉग माहितीये आणि त्या डायलॉगला त्याचा डायलॉग काय असणार आहे हे पण प्रभू, सगळी स्क्रिप्ट तयार आहे. तुम्ही काय डायलॉग मारायचं आणि प्रभूनं काय करायचं. इकडं तुम्ही काय बोलणार आणि देव प्रश्नाचं उत्तर तुम्हाला, काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहित नसतात पण तुम्ही बोलून बघा, प्रभू तुमच्यासाठी घडवून आणेल. स्क्रिप्ट प्रभूकडे तयार आहे. आमच्यासाठी कोण दोंड बाजूला काढेल. कान देऊ नाही का. आज पुनरुत्थानाचा संदेश तुम्हाला सांगत असताना अशी एक दोन तुमच्या जीवनामध्ये आहेत. लग्नाची असेल, नोकरीची असेल, कर्जाची असेल, पण 100% तुम्हाला सांगतो पुनरुत्थित ख्रिस्त या धोंडीला बाहेर करून तुम्हाला त्याचं दर्शन देईल आणि मग तो म्हणेल मी होतो, मी आहे आणि मी युगानुयुग असणार आहे. आमच्यासाठी धोंड बाजूला कोण काढेल. पुढे वाचा. त्यांनी वर पाहिले. कुठं पाहिलं? वर पाहिले. धोंड पाहिल्यावर बाजूला बघू नका. कुठं बघायचं? वर. हा, वर बघा. तिथं जर त्यांनी म्हटले असताना पेत्रला बोलू, याकोबाला बोलू, योहानाला बोलू, हे आले असते ते म्हणले असते हे काम आम्हाला जमणार नाही. का नाही जमणार? सैनिक पहारा बसलेला आहे, त्यानंतर दोंड मोठी आहे का आणि दोंड सील करून ठेवलेली आहे. ते म्हटले असते आम्ही रिस्क घेणार नाही. या जगामध्ये रिस्क देवाशिवाय कोणीच घेऊ शकत नाही. म्हणून तर येशूनं रिस्क घेतली आणि क्रुसावरती आपलं अर्पण केलं. चांगल्यासाठी मरणारा कोणी असेल पण तो पाप्यांसाठी मेला. त्यानं रिस्क घेतली. आशा नव्हती हा पापी माझ्याकडे वळेल, हा पापी मला स्वीकारेल, या प्रकारचं आणि कुठल्याच प्रकारची आशा नसताना, आम्ही पापी असताना, आम्ही वाईट असताना तो क्रुसावरती कुर्बान झाला. म्हणून लक्षात ठेवा, सगळ्या प्रश्नातनं मानवाकडे पाहण्याच्या ऐवजी देवाकडे पाहायला सुरुवात करा. वर आपली दृष्टी लावा. त्यांनी वर पाहिलं. पुढे काय घडलं वाचा. तो धोंड एकीकडे लोटलेली आहे. वर पाहिल्याबरोबर काय झालं? धोंड एकीकडे लोटलेली आहे. धोंड एकीकडे लोटली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. जेव्हा तुम्ही वर पाहता तेव्हाच धोंड बाजूला सरकल्याचा अनुभव येतो. तुम्ही बाजूला बघत बसला, स्वतःकडे बघत बसला तर धोंड बाजूला सरकणार नाही. एकदा वर बघा, किती सोपं आहे ते. तुम्ही कधी कधी ते लहान मुलांचा खेळ बघता का, जादू करायची असते, तिकडे बघ, अरे गायब. या लहान लेकरांना प्रभूनं तसंच खेळवलं. वर बघा, तिकडं पाहिली मोठी धोंड, यांनी वर बघितलं, बाजूला बघताय तर धोंड गायब. किती अद्भुत आहे. ज्या धोंडीची चर्चा करत ते निघाले होते, मला असं वाटतं जे लांबून वेगवेगळ्या भागातनं, कोणीतरी मला वाटतं नागपूरवरून पण सॅम्या सिस्टर आल्यात का सॅम्या सिस्टर? हा, त्या माग आहेत, आजारी आहेत त्या, उपचार त्यांच्यावरती चालू. 20,000 रुपये खर्च करून गाडी करून ते आले. एवढ्या लांबचा प्रवास करून चर्चा करत ते आले होते की पुष्कळ प्रश्न आहेत, पुष्कळ समस्या आहेत. परंतु आता वर पाहिलं, इथं आला, जाताना धोंड नसणार आहे तर पुनरुत्थित ख्रिस्त असणार. धोंड काढणं देवाच्या हातामध्ये. आमचं काम चर्चा करणं, वर पाहणं. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला सहाय्य कुठून मिळेल? आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो देव, त्याच्यापासून मला सहाय्य मिळतं. देवानं सहाय्य केलं, धोंड बाजूला गेली. गांधीव नाही का? जर पुनरुत्थित ख्रिस्तावरती विश्वास आहे ना तर तुमच्या धोंडी 100% हलणार आहेत. हलणार आहेत. तुमच्या टेस्टमनी घडणार आहेत. किती मोठी धोंड, त्याचं मेजरमेंट घेत बसू नका. इंजिनियरचं काम आहे ते मेजरमेंट घ्यायचं. किती इंच, किती सेंटीमीटर, किती लांब आहे. बरेच लोक त्या प्रश्नांची चर्चा, इतकं माझं गंभीर आजार आहे. गंभीर आजार असू द्या,
येशू गंभीर आजारावरचा उपचार आहे. नाही, खूप कर्ज आमच्या डोक्यावर आहे, असू द्या. आमच्यासाठी तो निर्धन झाला. तो सगळं कर्ज माफ करण्यासाठी समर्थ आहे. सगळ्याच कर्जातनं तुम्हाला बाहेर काढणार आहे. नाही, एवढे वर्ष आमच्या लग्नाला झाले, हरकत नाही. नाही, लोक आम्हाला नावं ठेवतात, हरकत नाही. तुमच्यासाठी धोंड बाजूला काढली जाईल. पुढे वाचा, पुढे वाचा. ती तर फारच मोठी होती. मग कबरेच्या आत त्या गेल्या. आत गेल्या तेव्हा पांढऱ्या जागा घातलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या. तो त्यांना म्हणाला, चकित होऊ नका. काय म्हटलं तो? चकित होऊ नका. वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेतकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे. तो येथे नाही. त्याला ठेवले होते. ती ही जागा पहा. आता येशू आता धोंड बाजूला काढली तर यांची गडबड. चला पटकन लावून, मसाला लावून, प्रेताला व्यवस्थित ठेवून आणि मग आपलं काम उरकून आपला तिसरा दिवस सावडून झालं की आपलं काम संपलं. यांना सावडायचं होतं, येशूला सावडू द्यायचं नव्हतं. हे सावडण्यासाठी आले आणि इकडं देवदूत आधीच येऊन तिथं त्यांच्या समोर हजर झालेला आहे. आणि त्याने प्रश्न केला, कशाचा शोध घेता? ते म्हटलं येशूचा. काय मरण्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं नव्हतं ना, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे. आज कितवा दिवस आहे? आज तिसरा दिवस आहे. मला माहित नाही ख्रिस्ती लोक तिसरा दिवस का करतात. येशू तर कबरेत नव्हता. त्यांनी दाखवलं की तिसऱ्या दिवशी तो कबरेत नाहीये. मग तुमचा माणूस कबरेत आहे. खाल्ले ना किडा मुंगी झुरळ बिरळ आतमध्ये सगळं खाऊन टाकलेलं आहे. तो कबरेत नाही. पण तरी सुद्धा त्या स्त्रिया मसाला लावायला गेल्या. मग हे पण फुलं टाकायला. अहो, मसाला तर लावा जाऊन, काढा बरं बॉडी बाहेर, लावा मसाला. आहे का तुमच्यात तेवढं डेअरिंग? ते थडग्यामध्ये त्या पिरॅमिड्स मध्ये आणि प्रेत ठेवत होते. मग ते प्रेत टिकावं आणि 3-3 वर्ष अजून त्या गोव्याच्या चर्च मध्ये फादरचं 350 वर्ष झालं प्रेत तसंच आहे, मसाला लावून ठेवलेला आहे. मग आता तुमचा माणूस आहे का कबरेमध्ये मसाला लावून ठेवला? तुम्ही तर तेव्हाच टाकून आला. वास येईल आणि फुटल पोट म्हणून लवकर नातेवाईक येण्याच्या आधीच पुरून मोकळे झालं की अजून काय तुमचं कौतुक चाललंय? तिसऱ्या दिवशी तिकडे जायचं. कबरेकडे ते गेले, आतमध्ये डोकावलं. तो म्हटला तो इथं नाही. मुळामध्ये प्रभू आता मेलेल्यांमध्ये नाही, मेलेल्या लोकांमध्ये तो नाही. कोण मेलेले लोक आहेत? मेलेले म्हणजे निशब्द स्थानी बसलेले लोक, देवाची स्तुती करत नाही. जे लोक देवाची स्तुती करत नाही त्यांच्यामध्ये तो नाहीच आहे. ज्यांना प्रेज द लॉर्ड म्हणता येत नाही, ज्यांना हालेलुया म्हणता येत नाही, अशा लोकांमध्ये तो नाहीच आहे. जे लोक दगडासारखे एका जागेवरती उभं राहून आणि हाताची घडी घालून चर्चमध्ये उपासना करतात, त्यांच्यामध्ये तो नाहीच आहे. तो जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? गेलाय तुम्ही चर्चमध्ये. सत्य तुम्हाला आणि कदाचित कटू वाटेल, सत्य तुम्हाला टोचेल, परंतु मी तुम्हाला सांगतो जिवंत मंडळीचे भाग बना. जे मला ऐकत आहेत, तुमची मंडळी जिवंत आहे, पण मला त्यांना सांगू द्या, जे मेलेल्या लोकांमध्ये जाऊन मेलेल्या उपासनेचा भाग बनतात, ज्या ठिकाणामध्ये ख्रिस्त नाही तिथे त्याचा शोध घेत आहेत. मेलेल्या गोष्टींमध्ये, अजून कशामध्ये? कोण आणि त्या ठिकाणामध्ये मेलेल्या लोकांमध्ये शोध घेत आहे. तुम्ही तुमचे अपराध व पातक यांच्यामुळे मृत झालेला आहात, पापांमुळे मृत झालेला आहात. पाप करणाऱ्या लोकांमध्ये येशूचा शोध कसा काय तुम्ही घेऊ शकता? कळतंय आम्हाला समोरचा व्यक्ती पाप करतोय, चुकतंय. कित्येक वेळा कितीही मोठा देवाचा सेवक असला आणि तुम्हाला कळतं तो देवाच्या वचनाच्या विरोधात वागत आहे, तरी तुम्ही त्याच्याकडे जाऊन देवाचा शोध घेता. तुम्हाला कळतं की त्याचं बोलणं, त्याचं वर्तन, या दोन्ही गोष्टी कुठं सुद्धा याच्यामध्ये देव आम्हाला सापडत नाही, तरी पण तुम्ही त्याचं वचन ऐकायला जाऊन बसता. तो मेलेल्या लोकांमध्ये कसं काय जाऊन बसतो? तुमचे अपराध व तुमच्या पातकांमुळे तुम्ही मृत झालेला आहात. बरं, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मेलेला व्यक्ती हा नेहमी दुसऱ्याला दुर्गंध देतो, सुगंध देत नाही. आणि मेलेला व्यक्ती कोणाच व्यक्तीला आनंद देऊ शकत नाही. मेलेल्या व्यक्तीसमोर कोण नाचत बसलेलं बघितलं का? आता ते नाचतात ते जंगली लोक असतात, जंगलात नाचतात नाही का? मेलं तरी डुम 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 डुम.
म्हणून तर त्यांना जंगली म्हटलेलं आहे. तसं मेलेल्या लोकांसमोर जर कोण नाचत असेल तर ते ऑलरेडी ते जंगली लोक आहेत. मेलेल्या लोकांसमोर सगळे दुःखी असतात. का तुम्हाला सिद्धांत सांगतो पुनरुत्थानाचा, त्याचं कारण आहे, लक्षात ठेवा. जेव्हा जिवंत मंडळीमध्ये जातात तेव्हाच तुमचं सगळं दुःख दूर होतं. का तर जिवंत लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह असतो. हे चर्च जर मेलेलं मड असतं तर मी कधीच पळून गेलो असतो. बरेच लोक परवा पण त्या ठिकाणात गेलो, असे पाळक शोधून आणा. मग आमचं काय? अहो हे भारी आहे म्हणून तर मी इथं आहे. हेच हलके असते तर मी कुठल्या कुठे गेलो असतो. लक्षात ठेवा, मंडळी ही नेहमी जिवंत असली पाहिजे. लोक नेहमी पाप करण्यापासून दूर असले पाहिजे. तुमची संगती पाप करणाऱ्या लोकांमध्ये असता कामा नये. म्हणून पुनरुत्थानाचा संदेश तुम्हाला काय सांगतो की पाप करणं. रोमकराचं पत्र आणि 6वा अध्याय पहा. रोमकराचं पत्र 6वा अध्याय आणि 5 पासून वाचा बरं वचन. रोमकराचं पत्र 6वा अध्याय. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपानं त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, त्याच्याशी संयुक्त झालेलो आहोत, तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपानं त्याच्याशी संयुक्त होऊ हे आपल्याला ठाऊक आहे की हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास्य करू नये म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे. आपणास ठाऊक आहे की मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. कारण तो मरण पावला तो पापाला एकदाच मरण पावला. तो जगतो तो देवासाठी जगतो. तसे तुम्ही सुद्धा ख्रिस्त येशूमध्ये स्वतःच पापाला मेलेले खरे पण देवाप्रित्यर्थ जिवंत झालेले असे माना. म्हणून तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या अधीन न व्हावे. म्हणून पापाने तुमच्यावर मर्त्य शरीरावर राज्य करू नये. आणि तुम्ही आपले अवयव अनितीची साधने होण्याकरिता पापाला समर्पण करीत राहू नका. तर मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतः देवाला समर्पण करा. आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा. जर पुनरुत्थित ख्रिस्ताबरोबर समर्पित झाला तर आपली अवयव पापाच्या स्वाधीन करू नका. आता ख्रिस्त जिवंत झाला आणि आता काय होतं माहिती का, आमच्या लोकांचा प्रॉब्लेम काय, त्यांना सगळ्या गोष्टीसाठी एक सण पाहिजे. दिंडी काढायला पाहिजे आणि दिंडी काढून सिगारेट फुकायला पाहिजे, दिंडी काढून व्यभिचार करायला पाहिजे, दिंडी काढून दारू प्यायला पाहिजे, दिंडी काढून पुन्हा भांडणं करायला पाहिजे, दिंडी काढून चर्चला नको. बघा आता एवढी गर्दी आज असेल ना, गुड फ्रायडे ते ईस्टर, नाही गुड फ्रायडे नाही, झावळ्याचा रविवार, पाम संडे कसं सोडतील ते. पाम संडेला जे येशूला घेऊन यायचं, गुड फ्रायडेला वधस्तंभी द्यायचं, तिसऱ्या दिवशी उठवायचं आणि उठवल्यावर गायब व्हायचं, ते डायरेक्ट नाताळाला उगवायचं. हे जी प्रथा चालू आहे आता, तो काय म्हणतो, अरे याच्यापेक्षा तुझं अवयव एकदा पापाच्या त्या असणाऱ्या दास्यत्वातनं बाहेर काढून ख्रिस्ताचं पुनरुत्थान, जसा ख्रिस्त मेला तसं तुझं शरीर मरावं आणि जसा ख्रिस्त पुनरुत्थित झाला तसं तू पुनरुत्थित व्हावं. तर तू पुनरुत्थित झाल्याचं चिन्ह काय, तू आता पापामध्ये राहत नाही. मग पाप करणाऱ्या व्यक्ती संबंधानं म्हटलं, जिवंताचा शोध तू मेलेल्यांमध्ये का करती? मेलेले लोक कोण आहे? पाप करणारे लोक मेलेले लोक आहेत.
अजूनही तुमच्या हातामध्ये तंबाखूची पुडी आहे, अजूनही तुमच्या तोंडामध्ये सिगारेट आहे, अजूनही तुमच्या डोक्यामध्ये दुष्ट विचार आहे, अजूनही तुमच्यामध्ये वाद करण्याची प्रवृत्ती आहे, अजूनही तुमच्यामध्ये हिंसा आहे, अजूनही तुमच्यामध्ये मत्सर आहे, अजूनही तुमच्यामध्ये द्वेष आहे, अजूनही तुमच्याकडे एकमेकाला वाईट रीतीने पाहण्याची वृत्ती आहे, तुमच्याकडे ईर्ष्या, तुमच्याकडे स्पर्धा, तुमच्याकडे सर्व प्रकारची अनिती आहे. मग तुमचा ख्रिस्त कुठे आहे? त्या ठिकाणामध्ये तुमचा ख्रिस्त कबरेतच आहे. कबरेतनं जर ख्रिस्त बाहेर आला तर तुमच्यातलं पाप गेलं पाहिजे. मग तो म्हटला तो इथं नाही. कुठं नाही? पापात तो नाही आहे. जे प्रकारचं तुमचं वर्तन आहे त्या पापामध्ये तो नाहीये. तुम्ही कशाला त्याला तिथं शोधत आहात? मुळात तुम्हाला पापातनं बाहेर पडलं गरजेचं आहे. पुढे वाचा. तो त्यांना म्हणाला चकित होऊ नका वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेतकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे. तो येथे नाही. त्याला ठेवले होते. ती ही जागा पहा. तर जा त्याच्या शिष्यांना. आता या लोकांना येशू दिसला. कुणाला दिसला? या स्त्रियांना. पुढे वाचा. हा. तर जा त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की तो तुमच्या पुढे गालीला जात आहे. आता का लक्षात ठेवा, इथं पुनरुत्थानाचा संदेश हा नुसता एन्जॉय करण्यासाठी नाही. ख्रिस्ताचं पुनरुत्थान एन्जॉय करण्यासाठी नाही. आता येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्याबरोबर त्या ठिकाणामध्ये त्या स्त्रियांना पहिलं शुभवर्तमान सांगितलं. पहिलं शुभवर्तमान येशूच्या जन्माच्या वेळेस एक साधं सोपं शुभवर्तमान होतं. आणि तिथं असं म्हटलं, पहा आज तुमच्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जन्मला. ते देवदूतानं पहिलं शुभवर्तमान सांगितलं. आता प्रभू येशू ख्रिस्त 3.5 वर्ष पृथ्वी तलावरती राहिला आणि पृथ्वी तलावरती असणारं त्याचं काम पूर्ण केलं. वधस्तंभावरती गेला. तारणाची योजना सिद्ध झाली. तारण मानवासाठी आणि जाहीर करण्यात आलं. आता ख्रिस्त पुन्हा उठला. आता पुन्हा उठल्यावर त्यानं काय केलं? या स्त्रियांच्या हाती शुभवर्तमानाची जबाबदारी दिली. ऐका, स्त्रियांसाठी सगळ्यात भारी गोष्ट कोणती माहिती का? पुनरुत्थानाची सगळ्यात मोठी जबाबदारी देवानं पहिल्यांदा बहिणींच्या खांद्यावरती सोपवली. का सोपवली? कारण ब्रदर्स घर में बैठे थे. 11 शिष्य घरामध्ये बसलेले होते आणि त्या शिष्यांचं घरामध्ये बसण्याचं कारण काय माहिती का? पेत्र असं लिहिलंय, शिष्यांना सांगा आणि पेत्रालाही सांगा. का सगळे शिष्य एकत्र पाहिजे होते, पण पेत्र नव्हताच. ज्या अर्थी स्पेशल शिष्यांना सांगा. मग त्याने प्रत्येकाच्या घराचा पत्ता द्यायला पाहिजे, पण त्याने पेत्राच्या घराचा पत्ता दिला. का पेत्राच्या घराचा पत्ता दिला? पेत्र या शिष्यांपासून अलिप्त झाला. आणि का लिप्त झाला माहिती का? या पेत्राचं वैशिष्ट्य आवेशी प्रभूवर चालणारा आणि येशूला पाहिल्यावरच ऍक्टिव्हेट होणारा. काय या पेत्राचं वैशिष्ट्य माहिती का? तो येशूला पाहिला की ऍक्टिव्हेट व्हायचा. आता येशू नाही तर डिऍक्टिव्हेट झाला. त्याचा फ्यूज उडला. आणि मग येशूला माहितीये आता सगळ्यात जास्त ऍक्टिव्हेशनची गरज कुणाला आहे? पुनरुत्थान त्या लोकांसाठी जे डिऍक्टिव्हेट झाले. पण येशूचं पुनरुत्थान तुम्हाला पुन्हा ऍक्टिव्हेट करतं. प्रिया, डिऍक्टिव्हेट झालेले आहेत. हो, एक गोष्ट लक्षात घ्या, इतकं पण स्वतःला तुच्छ लेखू नका. काही घटना तुमच्या जीवनात घडतात, तुम्ही डिऍक्टिव्हेट होता. 3.5 वर्ष येशूच्या बरोबर राहणारा पेत्राचा फ्यूज उडतो. तुमचं काय घेऊन बसला? माझं काय घेऊन बसला? माझं पण फ्यूज कधी कधी उडतो. तो तुम्हाला दिसत नाही, पण प्रभू काहीतरी पाठवतो असं परत ऍक्टिव्हेट होतो. का? तर ख्रिस्त पुनरुत्थित आहे. ऐका, काय सुंदर आहे पुनरुत्थान. किती पण आत्मिक तुम्ही बना, एक प्रसंग असा येतो की त्या ठिकाणामध्ये तुम्हाला आणि तुम्ही डिऍक्टिव्हेट झाले. कदाचित तुम्हाला सगळ्यांनी वाईट टाकलं असेल. इथं पेत्राला आता हे सगळे स्पिरिच्युअल लोक म्हणल्यावर त्यांच्यात कसलं असलं, इसने बोला. आणि मय झाल्यावर तर तुम्ही विशेष असतं, असं बोलले होते ते. आता पेत्राने शिव्या दिल्यावर मग तर त्याला कसं तुडवलं असेल त्यांनी. विचार करा की शिव्या दिल त्या येशूला.
याला घ्यायचंच नाही आपल्यामध्ये. आणि मग पेत्र एका गपचूप त्या ठिकाणामध्ये बसला. आता येशू हे प्रभूचं कामच वेगळं आहे. तो पहिल्यापासून म्हटला मनुष्याचा पुत्र हरवलेले. तो कोणासाठी आला होता? आता पेत्र हरवला. म्हणून बहिणीनं एक गोष्ट लक्षात ठेवा, शुभवर्तमान घेऊन जाताना शिष्यांकडे तर जाच, पण पेत्राकडे विशेष जा. पुनरुत्थानाचा संदेश काय? काही लोक तुमच्यामध्ये असे आहेत की जे लोक आत्मिक जीवनामध्ये विझलेले आहेत. या विझलेल्या लोकांसाठी शुभवर्तमान घेऊन जाणं म्हणजे पुनरुत्थान साजरं करणं. कोणाला विजू देऊ नका, कोणालाच नाही, कोणीच विजायचं नाही. ज्याला शुभवर्तमान कळलं, ज्याला ख्रिस्ताचं पुनरुत्थान समजलं, ज्याला पुनरुत्थित ख्रिस्त दिसला, त्या व्यक्तीनं स्वस्थ बसायचं नसतं. या स्त्रिया वाचा ते वचन का? तर जा त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा, तो तुमच्या पुढे गालिलात जात आहे. त्याने तुम्हाला सांगितले होते, त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल. मग त्या बाहेर निघून कबरेपासून पळाल्या. कारण त्या कापत होत्या. काय घडलं? ते कबरेत देवदूत पाहिला, येशूची वस्त्र पडलेली बघितली. ते म्हटलं येशू जिवंत आहे, इथं नाही म्हटल्यावर कापायला लागल्या. अजूनही त्यांना वाटलं भूत बघितलं. अजूनही ख्रिस्ती लोकांमध्ये येशू ख्रिस्त पुनरुत्थित आहे, पण बऱ्याच लोकांचे मेसेज येतात, माझ्या बायकोच्या अंगात भूत आहे, माझ्या नवऱ्याच्या अंगात भूत आहे, माझा मुलगा आणि त्याला सैतान त्रास देतो आणि तो फिरतो, तो आपटतो. अरे तुझा येशू मेला नाही, तुझा येशू जिवंत आहे. जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात पॉवरफुल आहे. शेवटचं युद्ध सैतानानं क्रुसावरती केलं, लढला, पकडण्याचा प्रयत्न केला, मारला आणि मेल्यावर आपला आत्मा तुझ्या हाती सोपवतो. तरी सैतानानं काय केलं माहिती का? त्यानं तो अंधकाराचा अधिपती असल्या कारणानं लोकांच्या डोक्यामध्ये संभ्रम असावा म्हणून त्यानं काय केलं? 12 ते 3 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत या असणाऱ्या पृथ्वी तलावरती अंधार पडला आणि त्याने काय सिद्ध करण्याचा प्रयत्न केला? येशू कबरेमध्ये गेला, आता तुमच्यावरती माझी सत्ता असणार आहे. पण येशू ख्रिस्त कबरेतनं बाहेर आला आणि बाहेर येऊन यांना प्रकाश दिला आणि त्यांनी सांगितलं तो कबरेत नाही. तरी सुद्धा ते घाबरलेले आहेत. घाबरू नका. पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहिल्यावर घाबरू नका. ऐका, अजून जर तुमच्यामध्ये भय आहे तर तुम्हाला ख्रिस्त दिसलेलाच नाही. या स्त्रियांचा प्रॉब्लेम काय? त्या विस्मित झाल्या, त्या घाबरल्या आणि त्या कबरेच्या बाहेर आल्या. कबरेच्या बाहेर या, पण घाबरू नका. पुढे वाचा. मग त्या बाहेर निघून कबरेपासून पळाल्या. कारण त्या कापत होत्या व विस्मित झाल्या होत्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही. पुढे, कारण त्या भयभीत झाल्या होत्या. घाबरल्यावर माणूस कोणालाच काही सांगू शकत नाही. लक्षात घ्या, जर तुमच्यातनं पुनरुत्थानाचा संदेश बाहेर पडत नाही याचं कारण तुमच्यामध्ये भीती आहे. आणि जे लोक पुनरुत्थानाचा संदेश घेऊन बाहेर जातात याचा अर्थ प्रभूनं त्यांच्यातली भीती घालवलेली आहे. आज जर तुम्ही घरोघरी जाऊन प्रचार करत आहात, देवाचं वचन सांगत आहात, याचं कारण काय? तुमचा ख्रिस्त कबरेमध्ये नाही. पण काही लोक शुभवर्तमानासाठी बाहेरच पडू शकत नाही, जाऊ शकत नाही. का? कारण त्यांना भीती आहे. परंतु प्रभूनं या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमच्यातली सगळी भीती काढून टाकलेली. भीती तर जायला पाहिजे ना. भीती असल्यामुळे त्यांनी शुभवर्तमान नाही सांगितलं. पुढे काय लिहिले वाचा. आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रातःकाळी त्यांचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्या प्रथम मगदालिया मरिया हिला दर्शन दिलं. हिच्याच मधून त्यानं 7 भूते काढली होती. तिने जाऊन हे वर्तमान आता काय झालं? हे शुभवर्तमान सांगायला तयारच नाही. आता येशूला पहा, त्याला माहिती होतं की यांना देवदूताने दर्शन दिलं, सांगितलं मी उठलोय, परंतु विश्वास ठेवायला त्याने हे पळून गेले बायका पण घरी. मग येशू म्हटलं आता पहिले यांना पण चार्ज केलं पाहिजे. पेत्राला जाऊन सांगा तुम्ही त्याला चार्ज करायचे. ह्याच विजल्या. इकडे पेत्राचा फ्यूज उडला आणि यांना पुनरुत्थान सुद्धा व्हावं आणि दाखवावं म्हणून त्या ठिकाणामध्ये त्यांनी दाखवलं. पण प्रॉब्लेम काय? हे घाबरून गेल्या, या स्त्रिया घाबरल्या. मग येशू सोडतोय काय?
घाबरल्या म्हणून म्हटलं का जाऊ दे आता त्यांना मी काय सांगत. तो गेला मरिया मगदलीकडे. काय लिहिलं? पहिल्या दिवशी दर्शन दिलं. हिच्यामधून त्याने 7 भूते काढली होती. कुणाला पहिलं दर्शन दिलं? मरिया मगदली. देव येशूचं सगळं उलटच आहे. जिच्यामध्ये जास्त भूत होती, जी जास्त भांडखोर होती, भूत असणं म्हणजे भांडखोर असणं, नेमकं तिचाच ताबा घेतला. म्हणून काही लोक हो पूर्वी जास्त भारी प्रचार कोण करतं? जे जास्त भांडखोर आहेत ते बरं का. कारण ते पुलपिटच तसं असताना तेवढंच तावानी बोलतात. मी एवढं जोशली काय आमच्याला विचार किती भांडखोर होतो. पण आता ज्या स्टेजवरती चढलो ना, ही एनर्जी प्रभूसाठी वापरली जाते. प्रभूला माहिती आहे हिला जर ताबा घेतला, हिला जर चार्ज केलं तर ही पुष्कळ लोकांना चार्ज करेल. म्हणून येशूनं मरिया मगदलिया, काय तिचं नाव? मगदलिया मरिया मगदलिया हिला दर्शन दिलं. हिच्याच मधून त्यानं 7 भूते काढली होती. तिने जाऊन हे वर्तमान, आता तिनं जाऊन हे वर्तमान त्यांच्या बरोबर पूर्वी असलेल्या आणि आता शोक करीत व रडत असलेल्या लोकांना सांगितलं. आता त्या दूतांनी सांगितलं होतं जाऊन शिष्याना सांगा, पेत्राला सांगा. घाबरले, जायला तयार नाही. मग येशू म्हटला थांबा, तुम्ही बाजूला सरका, मीच यांना बरोबर जागेवर आणतो. मग येशू गेला मरिया मगदलियाकडं. मरिया मगदलीला त्याने दाखवलं, अगं मी मेलो होतो, मी जिवंत आहे, बघ मला नीट. तिने पाहिलं, तिला विश्वास बसला, प्रभू उठलेला आहे. इतकी विस्मित झाली, आश्चर्यचकित झाली. देवदूताने सांगितलं पण येशू तिथं नव्हता. आता मी पाहिलं आणि पाहिल्याबरोबर इतकी एक्साइटेड झाली, जे शिष्यांबरोबर ती बसत उठत होती ना, आणि त्यांच्याकडे गेली आणि ते रडत होते, दुःख करत होते, आणि तिथं ती गेली आणि हळूच एक बातमी त्यांना सांगितली, अरे प्रभू उठलाय. आणि ते उठल्या म्हटल्यावर काय झालं बघा. आता तो जिवंत असून तिच्या दृष्टीस पडला होता. हे ऐकून त्यांनी विश्वास ठेवला नाही. त्यानंतर त्यांच्यापैकी दोघे जण अरण्यात चालले असता त्यांना तो दुसऱ्या रूपाने प्रगट झाला. त्यांनी जाऊन इतरांस सांगितले. इकडे जाऊन त्याने सांगितल्याबरोबर त्यांनी विश्वासच ठेवला नाही. मार्क 16:7 वाचा बरं. मार्क 16:7. तर जा त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की तो तुमच्या पुढे गालिलात जात आहे. त्या ठिकाणामध्ये देवदूताने सांगितलं जिथं त्याने त्याच्या पहिल्या चिन्हाचा प्रारंभ केला त्याच ठिकाणामध्ये तो परत जाणार आहे. ऐका, प्रभू तुम्हाला नेहमी अशा ठिकाणाकडे घेऊन जातो की जिथं त्यानं सेवा करण्यासाठी तुम्हाला घेऊन गेलेला होता. पुनरुत्थित ख्रिस्त तो तुम्हाला तिथं नाही दिसणार जिथं तो होता, तुमच्या घरात, तुमच्या कबरेमध्ये. आणि जिथं तुम्ही कबरेत शोध करण्यासाठी गेला तिथं तुम्हाला नाही सापडणार. मग कुठं सापडणार? जिथं प्रभूनं सेवेला सुरुवात केली तिथंच तो सापडणार आहे. म्हणून ख्रिस्ताचं पुनरुत्थान सेवा करणाऱ्यांमध्येच आहे. सेवा जिथं केली जाते तिथं ख्रिस्ताचं पुनरुत्थान असतं. जर तुम्ही सेवा करत आहात तर ख्रिस्ताचं पुनरुत्थान. तुम्हाला भेटायचंय तर प्रभूने जिथं सेवा केली तिथं तुम्हाला जावं लागेल. गालिलामध्ये त्यानं पहिल्यांदा आपल्या सेवेला सुरुवात केलेली आहे. ख्रिस्ताचं पुनरुत्थान म्हणजे सेवेला सुरुवात आहे, शुभवर्तमानाला सुरुवात आहे. आणि इथं त्या स्त्रीनं, त्या मरिया मगदलीनं येशूच्या शिष्यांना सांगितलं, पण असं लिहिलं शिष्यांना ती वायफळ बडबड वाटली. वायफळ बडबड. त्याने विश्वास ठेवला नाही. ते विश्वास ठेवायला तयार नाही. आज पुष्कळ लोकांना ख्रिस्ताचं पुनरुत्थान वायफळ बडबड वाटत आहे. आणि कोणाला वायफळ बडबड वाटते माहिती का? ज्या लोकांना आपली जागा सोडायला नको आहे ते लोकांमध्ये नाही. असं नाही होत येशू उठला त्यांना तिथंच बसावं असं वाटतं. आणि मग असं लिहिलं, ते 2 शिष्य त्यांच्यातनं निघाले, बडबड ऐकली, ते म्हटले असं झालं, येशू उठला, पुनरुत्ती झाला, त्यांना वायफळ बड वाटली, ते निघाले अरण्यामध्ये. आता येशूला माहिती ह्या सगळ्याला परत मला भेट द्यावी लागेल. या विचार एक गोष्ट ध्यानात ठेवा, पुनरुत्थित ख्रिस्ताचं शुभवर्तमान तुम्ही सांगत राहा. त्यांचं परिवर्तन नाही झालं ना तरी तुम्ही शुभवर्तमान सांगा. वेळ आल्यावर प्रभू स्वतः त्यांना प्रगट होणार आहे. वेळ आल्यावर स्वतः प्रगट होणार आहे. काही लोकांना ते देवाचं वचन वायफळ बळवट वाटते.
त्यांना नाही सिरियसली घेत ते. त्यांना वाटतं चर्चला आम्ही गेलो, त्यांनी सांगितलं, आम्ही ऐकलं, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. परंतु अनुभव घेणं गरजेचं आहे. आता ही जी स्त्री आहे, या स्त्रिया ह्या सगळ्या चार्जअप झाला. मरियम मगदलीय काही स्वतःपुरती राहिली नाही, तिने जाऊन बाकीच्यांना पण सांगितलं, अगं प्रभू उठला. कशावरून? मला भेटला. त्या स्त्रिया कुठे आहे शोध. मग परत त्या तिकडे गेल्या आणि मग येशू तिथं होता आणि मग त्या येशूच्या शरीराला पाहून, माळी दादा माझ्या प्रभूला कुठं ठेवलं? 3 दिवसात माझी ओळख विसरला. 3 दिवसापूर्वी वधस्तंभाच्या पायथ्याजवळ तुम्ही हे 5 लोक होता ना, आणि आता यातल्या स्त्रिया त्या तिघी आल्या आणि त्या तिघी मला माळी दादा म्हणत आहे. माळी दादा माझ्या प्रभूला कुठं ठेवलं? तो म्हणतो, मला पहा, मी माळी नाही. आणि ज्यास ओळख पडली त्यास ती मरिया म्हणती, गुरुजी, रब्बी. आणि त्याला हात कवटाळला जाते, मला हात लावू नकोस. आता मरिया मगदलिया सांगती प्रभू उठला. याही स्त्रियांना कळलं प्रभू उठला. आणि मग ते म्हणलं, प्रभू उठला. ते जाऊन तिला सांगायला, प्रभू उठला, मला भेटला. तुला पण भेटला. नुसता भेटला नाही, मला भेटला, माझ्याशी काय बोलला? मी माळी दादा नाही, तुम्हाला माळी म्हणती का? मी तुझा गुरु आहे, मी तुझा रब्बी आहे. लक्षात ठेवा, पुनरुत्थित ख्रिस्त तुम्हाला रब्बी आणि गुरु म्हणून प्रगट होत असतो. देवाचं वचन शिकणं, ज्याला पुनरुत्थित ख्रिस्त कळाला, तो देवाच्या वचनाचं शिक्षण घेण्यासाठी उत्तेजित होत असतो. रब्बी म्हणून, गुरु म्हणून त्याच्याकडे जा, माळी म्हणून त्याच्याकडे जाऊ नका. आज पुष्कळ लोकांना ख्रिस्ताचं पुनरुत्थान माहीत नसल्या कारणानं माळ्याच्या रूपानेच ते येशूकडे पाहत आहे. पाणी घाल येशू, खत घाल येशू, लेकरू दे, नवरा दे, बायको दे, नोकरी दे, चांगलं घर दे, माळी. आणि रब्बी म्हणून ज्या जाता ना, त्याच तुम्ही म्हणता काही नाही दिलं तरी चालेल, नारायण वामनटळका सारखं, मिळो वांना मिळो अन्न पाणी, फक्त तुझी संगती मात्र मला दे. हे रब्बी असणं, हे गुरु असणं. आता इकडं सगळी चर्चा चालू आहे आणि इकडं हे त्यांची चर्चा काय, वायफळ बडबड. ते म्हटले, चला फुकटच्या गोष्टीत कोण अडकून पडायचं म्हणून 2 शिक्षा हळूच कलटी मारली त्यांनी. नकोच, पुनरुत्थानही नको. काही वेळेस म्हणतो ना, त्यांना शॉक बसला. त्यांना आता सगळीकडे ती व्यक्ती दिसायला लागली. काही लोक ऍक्टिंग पण करत असतात बरं का, मेल्यावर. मला दिसले होते तेव्हा नाही बघितलं, मला ते दिसले आणि मग उगाच पळापळी करायची, आले 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 मला पण घेऊन जा. मग त्यांना असं वाटलं हा शॉक बसला या लोकांना, यांना सगळीकडे येशू दिसायला लागला म्हणून ते म्हटलं वायफळ बडबड आहे. आणि मग ते म्हटले, येडं होण्यापेक्षा आपण कल्टी मारू. हे शिष्य जे आहेत त्यांना घावली त्या गोंधळ. बरं, त्या शिष्यांमध्ये थोडं पवित्र आत्म्याने त्यांना सांगितलं, जाऊन बघा तर. मग ते ऐकायलाच नाही. तेवढ्यात काय प्रभूनं केलं, मरिया मगदलीला दर्शन दिलं. हे शिष्य आतमध्ये चर्चा करत होते, असं लिहिलंय वचन, येशू त्यांच्यामध्ये प्रगट झाला. येशू प्रगट झाल्याबरोबर पहिलं तर म्हटलं, भिवू नका, आता वाचत दाखवत नाही कारण मला जायचंय लगेच, वाचत बघू नका. मग तिथं असलं, येशू त्यांच्यात प्रगट झाला. आणि येशू त्यांच्यात प्रगट झाल्याबरोबर एकदम घाबरले ते पण. तो म्हटला, भिवू नका. आणि येशू त्यांना प्रगट झाला. येशूला पाहिल्याबरोबर आता ते म्हणत होते, अरे ती म्हटली होती प्रभू उठला, मला भेटला, माझ्याशी बोलला. इकडं यांना प्रगट झाला आणि येशू तिथून अंतर्धान पावला आणि 2 जण कल्टी मारून निघाले होते. तो म्हटलं, हे सापडले, ते 2 बघूया. आणि इकडं हे लोक चर्चा करते, प्रभू उठला, प्रभू उठला, प्रभू उठला. सगळ्या यरुशलेमेत प्रभू उठला, प्रभू उठला, प्रभू उठला, मला भेटला, माझ्याशी बोलला. मरिया सांगते, मगदलिया सांगती, सलोमे सांगती. इकडं पेत्र म्हणतो कुठे, इकडं पेत्र पण पाहतो आणि तो, अरे प्रभू उठला, प्रभू उठला. त्याचं रडणं थांबलंच. तो पण एक्साइटमेंट इकडं तिकडं. आणि अम्माऊच्या वाटेकडे चाललेले शिष्य सगळं यरुशलेम भेदरून गेलं, काहीतरी वेगळं घडत आहे. अरे काय घडलं? अरे तो म्हटला प्रभू उठला, असं चर्चा करत आहे. इकडं हे चर्चा करत चालत गप्पा मारत निघाले. एक व्यक्ती त्यांच्यावर आला, अरे कोणाची चर्चा करता तुम्ही? कसला हुशार आहे येशू बघा. कधी कधी मी पण अशीच एंट्री मारतो पोरांमध्ये. येशूने पण तशीच एंट्री मारली. गपचूप काय चर्चा चालली ऐकायची. बरं, चांगली चर्चा चालली होती, बरं झालं. येशूच्या पुनरुत्थानाची नाही का, येशूच्या पुनरुत्थानाची चर्चा झाली होती. कशी चर्चा करत आहात? तू पहिलाच माणूस आहे, तुला माहित नाही. सगळे यरुशलेमेत प्रभू उठला, प्रभू उठला सांगायला लागल्या.
मग त्यानं काढलं यशाचा ग्रंथ, त्याने मरणं, त्याला 39 फटके मारणं, क्रुसावरती अर्पण करणं, सगळ्या गोष्टी समजावून हे सगळं सांगत असताना तरी अम्माऊसकडे चाललेले. मग अम्माऊसच्या वेशीवरती आल्याबरोबर आता येशूने ओळखलं, यांना काहीतरी सिक्रेट दाखवावं लागेल, चिन्ह दाखवावं लागेल, त्याच्याशिवाय अम्माऊसच्या वाटेतनं बाहेर जाणार नाही. मग रात्रीच्या समय ते बसले. येशूनं त्यांनी भाकर काढली. येशूनं नेहमीच्या स्टाईलसारखी भाकर घेतली, मोडली आणि त्यांच्या लक्षात, अरे ही भाकर फक्त येशूच अशी मोडत होता. मग तिकडं चर्चा आपण ऐकली नाही का, प्रभू उठला, अरे हा प्रभू तर नाही का, असा विचार आला आणि तेवढ्यात तो अंतर्धान पावला. झाला, प्रभू उठला. तिथं म्हणत होते तो प्रभू आपल्याकडे पण आला, तो आपल्याला पण भेटला, आपल्याशी पण बोलला. ते म्हटले आता गप्प बसायचं नाही, जिथं प्रभू उठल्याची घोषणा आहे तिथं जाऊन सगळ्याला सांगायचं, प्रभू उठला. तिकडं सगळे ओरडत आहे, प्रभू उठला, प्रभू उठला, प्रभू उठला. आणि सगळे मला भेटला, माझ्याशी बोलला. हे पण गपचूप आले. एक जण कोणते आला, प्रभू उठला. त्यामुळे आपण नाही सांगायचं, गपचूप बसायचं. प्रभू उठला. त्यांनी पुढचं बोलल्याच्या मला भेटला, माझ्याशी बोलला. आणि इतकं सगळं असणारं यरुशलेम दणनून गेलं का? कारण प्रभूच्या उठण्याची वार्ता मनुष्याच्या जीवनातलं दुःख निघून जाऊन त्याच्यामध्ये एक सनसनी निर्माण करणार आहे. ऋषीचं पुनरुत्थान हे तुम्हाला गप्प बसण्यासाठी नाही, तर या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमच्या जीवनामध्ये फार मोठे चेंजेस घडणारे. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, येशूच्या पुनरुत्थानाची चर्चा करणं हे आमचं कर्तव्य आहे. शुभवर्तमान सांगण्यासाठी बाहेर पडणं गरजेचं आहे. म्हणून देवाची प्रिय लोको, पुनरुत्थानाचा संदेश एक तुम्हाला पापातनं बाहेर काढतात, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जबाबदारी तुमच्या खांद्यावरती देण्याचं काम करतात. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो.